गोष्टीसाठी एसआयटी कशासाठी हवी? भास्कर जाधव यांनी हा सवाल केलेला आहे। वेळ मारून नेण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा हा प्रयत्न सुरू असल्याचं भास्कर जाधव म्हणाले। अधिवेशन संपत आल्यानंतर सुद्धा खाते वाटप नाही। बिन खात्याचे मंत्री 39 मंत्री नव्हे तर 41 मंत्री राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्याकडेच घटनात्मक तरतुदीनुसार फक्त अधिकार असतात। अजून उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा कुठले अधिकार दिलेले नाहीत। त्यामुळं एक फक्त मंत्री आणि बाकीचे सगळे बिनखात्याचे आणि बिनकामाचे मंत्री आज सभागृहामध्ये बसलेले आहेत। गेल्या 2.5 वर्षातला सरकारचा कारभार आणि आता सुद्धा हे नवीन सरकार सत्तेवर आले। प्रत्येक गोष्टीकरता एसआयटी काय नेमायची? एसआयटी कशाकरता नेमायची? विद्यमान जी चौकशी यंत्रणा आहे ती चौकशी यंत्रणा कमी पडते का? विद्यमान चौकशी यंत्रणेवरच या संदर्भामध्ये दबाव आणून आपण पाठपुरावा करून आणि त्यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा करण्याच्या ऐवजी माझं असं स्पष्ट मत झालेलं आहे, एसआयटी नेमणं, सीबीआयकडे चौकशी देणं, सीआयडीकडे चौकशी देणं म्हणजे थोडंसं यातून आपलं अंग झटकून वेळ मारून नेणं आणि खऱ्या अर्थानं त्या प्रश्नाला न्याय मिळण्याच्या ऐवजी थोडासा तो प्रश्न डायव्हर्ट करण्याचाच एखादा हेतू असू शकतो का, अशी माझ्यासारख्या माणसाला शंका आहे।